नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। विठलवाड़ी पुलिस स्टेशन में ठाणे पुलिस आयुक्त श्री आशुतोष डुम्बरे साहब के अध्यक्षता में विजिट माई पुलिस स्टेशन कार्यक्रम विठलवाड़ी पुलिस स्टेशन के सीनियर अशोक कोली साहब के और रखा गया जनता की शिकायतों का तुरंत समाधान होगा मार्गदर्शन किया गया। ठाणे पोलीस आयुक्तालयाचे माननीय सीपी सर आशुतोष डुम्बरे सरांच्या मार्गदर्शनामध्ये ह्याच्या ठिकाणी विजिट माय पोलीस स्टेशन हा उपक्रम राबवला जातोय। तर विजिट माय पोलीस स्टेशनमध्ये आज सर्वांना एक पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला विजिट माय पोलीस स्टेशन हा उपक्रम राबवला जातोय। त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दिवसभरात जे काय कामकाज चालतं पोलिसमध्ये सर्व जे टेबल आहे त्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती देण्यात येणार आहे आज। तर पोलीस स्टेशनमध्ये प्रथमतः सर्वांना माहिती पोलीस स्टेशनमध्ये जे काही तुमच्या अडचण असतात बाहेर प्रत्येकाला आठवतं पहिलं पोलीस स्टेशन आपल्याला सांगितलं पाहिजे। तर पोलीस स्टेशन आल्या तर प्रथमतः हा आपला ठाणे अंमलदार टेबल असतो। ज्या तुमच्या काही तक्रारी असतात त्या तक्रारीचं पहिलं त्यांचं निवारण केलं जातं ठाणे अंमलदार कक्षामध्ये। मग ठाणे अंमलदारामध्ये ठाणे अंमलदार असतो, तो PSI API दर्जाचा अधिकारी असतो, सोबत त्याला पोलीस हवालदार मदतनीस असतात, रायटर असतो आणि एक सिस्टमवर एंट्री करणारे आपले कम्प्युटरमध्ये टायपिंग करणारे ते अंमलदार असतात। त्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला आला तर तुमच्या प्रत्येक तक्रारी तिथं दखलपात्र स्वरूपाच्या असतात। ज्या तक्रारी किंवा मानव मिसिंग असते, लहान मुलं बरी झालेली मुलं असतात किंवा सायबर फ्रॉड झालेले असतात, त्या सर्व तक्रारी आपण इथं नोंदवतो। मग त्या तक्रारीनुसार प्रत्येक पुन्हा ते तक्रार तो ठाण्यामध्ये कधी झाला ती सिनियर सरांची एक पोलीस सरांची केबिन असते, त्यांचे रायटर इथं असतात। पुन्हा पोलीस स्टेशनला जे आपले पत्र येतात बाहेरून आपण ते आवक करतो, आवक जावक की बारनेशी मॅडम इथं असते। त्यानंतर पोलीस स्टेशनला आलात तुम्हाला पासपोर्ट पाहिजे असतो, पासपोर्टमध्ये चारित्र्य पडताना तुमचं व्हेरिफिकेशन होतं, ते व्हेरिफिकेशन आपण हे पासपोर्ट पडताळणी कक्ष आपल्याला आहे। असे प्रत्येक ठिकाणी म्हणजे पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये विभाग असतात। मग काय गोपनीय विभाग असतो, पासपोर्ट असतं, क्राईम रूम असते, नंतर मुद्देमाल कक्ष असतो। म्हणजे मुद्देमाल कक्षामध्ये काय असतं जे पोलीस आपण जो मुद्देमाल रिकवर करतो आपण आरोपींकडून, त्यामध्ये मग ते प्रत्येक प्रकार असतो, किमती मुद्देमाल असतो किंवा मग आपला प्रत्येक स्वरूपाचा मुद्देमाल असतो, आपण त्या मुद्देमाल कक्षामध्ये जमा करतो। आरोपी असतात त्या आरोपींना आपण लॉकअपमध्ये ठेवतो, ह्या शेजारी ठाण्यामध्ये साईडला लॉकअप गार्ड आहे। नंतर जे आरोपींचा आपण आरोपी पकडतो त्यांचे आपण फिंगरप्रिंट घेतो, बरोबर। फिंगरप्रिंट का घेतो तर ते आपण ॲम्बिस प्रणाली असते आपली, त्या ॲम्बिस प्रणालीची जी छोटी रूम आहे त्या रूममध्ये आपण प्रत्येक आरोपीच्या 10 ते 10 बोटाने फिंगर घेतो। का घेतो फिंगर तर जेव्हा एखादा आरोपी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्या मारामारी गुन्ह्यामध्ये घरफोडीचे गुन्हे असतात आरोपी लॉक उघडतो किंवा ज्या ठिकाणी फिंगर होऊ शकतात तर काचेवर फिंगर सापडतात, जर खिडकी उघडून किंवा दरवाजा उघडून ज्यावेळेस आरोपीमध्ये जातो तर त्या ठिकाणी आपण फॉरेन्सिक बँड आपण बोलवतो। तर फॉरेन्सिक बँडला बोलवल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या आरोपीचे फिंगरप्रिंट भेटतात का ते चौकशी करतो आणि ते फिंगरप्रिंट एका तो आरोपी सराईचा गुन्हेगार असेल तर ते फिंगरप्रिंट आपण ॲम्बिस प्रणालीवर सर्च करतो आणि त्यामुळे एखादा आरोपी आपल्याला डिटेक्ट होतो। ही ॲम्बिस प्रणालीची सर्वात मोठी ही आहे। मध्ये आज तुम्हाला सर्वांना फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम किंवा अशा ह्याच्यात तुम्हाला लिंक येतात किंवा तुम्ही काय तर मोबाईल सर्च करता की मला लोन पाहिजे तर तुम्हाला कंटिन्यूच्या लोन रिलेटेड मेसेज येतात किंवा कॉल येतात। कारण हे काय येतात कारण एक डार्क वेबसाईट असते, डार्कनेट, त्यानुसार तुम्ही जे काही सर्च करतात त्या रिलेटेड तुम्हाला माहिती सर्व भेटते। मग त्यानुसार तुम्हाला मग मेसेज येतात, कॉल येतात, लिंक येतात। मग तुम्ही इथं काय करतात त्या लिंकला ओपन करतात, बरोबर। लिंकला ओपन केली तुमचा पूर्ण जो डाटा आहे एखादा ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुम्ही। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला कोणतं ॲप्लिकेशन असू दे नवीन अननोन थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असतं ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तुम्ही मग त्यामध्ये फोटो अलाव करता, कॉन्टॅक्ट अलाव करता, व्हिडिओ अलाव सर्व अलाव करता, बरोबर आहे। तर ती सर्व जी माहिती ती थर्ड पर्सनला जाते, मग तो तुम्हाला तुमच्यासोबत ब्लॅकमेल करतो। आता कोणासोबत झालं का असं किंवा कोणासोबत पैशाची मागणी करतात ते, बरोबर। मग ते पैशाची असं ते आपल्यासोबत मागणी करतात, पैशाची मागणी करतात, पैसे नाही दिले तर तुमचे मी कॉन्टॅक्ट फोटो जे आहेत ते आपले फोटो मॉर्फ करतात। ते मॉर्फ केल्यानंतर फोटो मग मी तुमच्या कॉन्टॅक्टला सर्व पाठवणार। मग तुम्ही घाबरतात, त्या घाबरण्यापुढे तुम्ही सर्व पैसे पाठवतात त्यांना। तो जेव्हा तुम्हाला असं माहिती भेटते की आपला काहीतरी हॅक झालेलं आहे तेव्हा तुम्ही पोलिसांना येत नाहीत, त्या घाबरून तुम्ही त्या तुमचं काही सर्व सांगेल त्याप्रकारे तुम्ही सर्व फॉलो करत राहतात, पैसे पाठवतात। जेव्हा तुमच्याकडे पैसे संपतात तेव्हा तुम्हाला पोलिसांना आठवतं। तर असं न करता जेव्हा तुम्ही सोबत असं काय घडेल
तुमचे फोटो कोण मार्क करेल किंवा तुमचं सायबर फ्रॉड होईल तुमच्यासोबत डायरेक्ट 1903 आपलं त्याला कॉल करायचा 1930ला किंवा डायरेक्ट पोलीस स्टेशनला यायचं की असं माझ्यासोबत झालेलं आहे. त्यावेळेला आपण त्यावर तात्काळ कारवाई करतो. कामगार जे आहे त्याची थोडीशी माहिती घ्या आणि प्रत्येकाने दोन बघून जा. कंटिन्यू करा. CCTVची माहिती पडली, फिंगरप्रिंटची माहिती पडली. स्टेशन हाऊसचं समजलं का तक्रारी नोंदवायचं ते पण आहे. पाठीमागे आहे ते सायबर फ्रॉडचे टेबल आहे. त्या ठिकाणी सायबर सांगितल्याप्रमाणे डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार आता अलीकडे वर चालला आहे की तुमचं फोटोग्राफ करतात, तुमच्या घरातलं कोणतरी अपहरण केले असं तुमचं सांगतात आणि तुम्हाला अरेस्ट केली तर तुम्ही आमच्या बँकेमध्ये ॲक्सेस केली असं पण आता अलीकडे फ्रॉड होतं. लोकांनी बरेचसे लाखो रुपये घालले ते त्याच्यापासून सावध राहायचं. त्याची जे आहे कार्यप्रणाली ते पाठीमागे ठेवतो. जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते सेव किंवा साठवून ठेवले जातात, बसून ठेवले जातात, जोपर्यंत जातात. कार्यपद्धती आहे थोडक्यात समजावी शासनाने हा उपक्रम केलेला आहे. शक्य आहे तेवढे सगळे आतमध्ये तुम्ही किती आहे तुम्हाला गरजेचं आहे. जे काही गुन्हे दाखल होतात, जे आरोपी अटक होतात, जे ज्यांच्यावर कारवाई केली आहे किंवा जे बाहेर आहेत असे सर्व या ठिकाणी फिडिंग केलं जातं. आणि हे फिडिंग पूर्ण भारतभर दिसतं म्हणजे आपल्या पूर्ण देशामध्ये जिथे कुठे तो आरोपी अटक होईल किंवा काय गुन्हा दाखल होईल तर त्याचा डाटा प्रत्येक पोलिसांमध्ये उपलब्ध होतो. त्याप्रमाणे कार्यप्रणाली आता सध्या सुरू आहे. त्यानंतर पाठीमागे बॅक साईडला आरोपीचं संपूर्ण डोळे आणि फिंगरप्रिंट स्कॅन येतं. म्हणजे कशी कागद असायची ते रेकॉर्ड खराब व्हायचं किंवा फाटायचं. आता संगणकामुळे काय झालं की ते वर्षानुवर्ष जतन केलं जातं. आरोपी अटक केला की ते सुद्धा त्याचे फिंगरप्रिंट मॅच होतात का तो आरोपी येतात याच्यासाठी हे वापरलं जातं. हा सुद्धा डाटा पूर्ण देशामध्ये पोलीस स्टेशनला दिसतो. पब्लिक इश्यू नाही ते सुद्धा तसंच आहे. पब्लिकला ते हे होत नाही. हा संपूर्ण डाटा भारत सरकारने बऱ्यापैकी आता पोलीस स्टेशन डेव्हलप केलेलं आहे आणि संगणकीय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे सध्या कामकाज चालू आहे. बेकार जागा असेल तर त्यामध्ये एखादा मोठा गुन्हा केला तर त्याला अटक म्हणजे बंदिस्त केलं जातं. तर हे अलीकडे कसं केलं आहे न्याय देवतेचं असं आहे की आरोपी सुधारावा तरच तो लॉकअपला ठेवला जातो. त्याला मोठ्या जेलमध्ये पाठवलं असं छोटे अभी भी 2 लोग का करते हैं डेली कर दो. इसमें लिमिट नहीं है ना. तो ये आपका कैसा है जरा मेरे को भी बताओ. हमारे हम लोगों ने मैसेज भेजते व्हाट्सएप ग्रुप में कि 65 साल के बुजुर्गों के लिए पुलिस की तरफ से संरक्षण और आगे आने वाली योजना है. तो सब लोग 65 साल के लोग हमारे ऑफिस में आते हैं तो हम लोग ऑनलाइन फॉर्म भरते हैं. उनका फोटो निकाल के फिर आपको फॉरवर्ड करते जा रहे हैं. फिर आपके जो भुगतने वाले हैं उनको अप्रूव करते जा रहे हैं. तो विठलाल में 485 हुआ है ना, 450 हमारे ग्रुप में. फिर इन्होंने बोला कि थोड़ा कम करो भाई, 350 हमारा टारगेट है. पर अभी हम लोग करते जा रहे हैं. नहीं अभी रुकना नहीं है. कौन बोल रहा है रोकने? नहीं फोन भी नहीं है, कंटिन्यू करना है. हम करने वाले ठीक है ना. और उल्लासनगर से हम लोगों ने 1200 किया है. लाइन के 250 है, 450 यहाँ से है हमारे भाई. लगभग हमारे यहाँ 2-3 हज़ार है. हाँ हमारे सिटी में गांव में हम लोग नहीं गए. वहाँ से भी आ रहे हैं लोग. कम से कम 1000 तो होना चाहिए. आराम से करके नहीं आराम से. और पुलिस मित्र का भी आईडी दिया हुआ है, वो भी लोगों को बना है. का क्या कहता है, थोड़ा सा अच्छे लोगों को वही देना है. इसके लिए पुलिस मित्र कम नहीं करने अच्छे रहते हैं, 1-2 लोग थोड़ा इधर उधर होगा. मिसयूज नहीं करना चाहिए. इसके लिए हम लोग थोड़ा सिलेक्टेड कर रहे हैं. हाँ सॉरी पर थैंक यू. अच्छा
अभी सब Thank you. आणि सर नॅशनल लेवल वाले भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम। जय हिंद. माझं नाव अवंतिका अनिल सहारे आहे. मी SST कॉलेजमधून NSS लीडर म्हणून आली आहे. आम्हाला इथे पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या कक्षामध्ये काय काम होतं हे याबद्दल सांगितले आहे आणि कोणत्या कक्षामध्ये कोणते पोलीस काय काम करतात, तसेच गुन्हे कसे घडतात आणि त्यावर आपण कसं गुन्ह्यावर आपण दाखल करतो, म्हणजे पोलीस कसे ऍक्शन घेतात याबद्दलही सांगितलंय आणि सायबर कसा घडतो हेही सांगितलंय आणि त्यावर आपण काय दक्षता घ्यावी हेही सांगितलंय. सो थँक्यू पोलीस. सगळ्या पोलिसांना माझ्याकडून खूप धन्यवाद बोलेल की आम्हाला सगळी माहिती दिली. जय हिंद, नमस्कार. मैं प्रोग्राम ऑफिसर सेंट पॉल कॉलेज उल्लासनगर 4। आज हमें यहाँ पे विठलवाड़ी पुलिस स्टेशन में विजिट टू माय पुलिस स्टेशन ये प्रोग्राम के तहत हमें बुलाया गया था। यहाँ पे SST कॉलेज के बच्चे और हमारे कॉलेज के बच्चे यहाँ पे आए हैं और पुलिस स्टेशन में हमें सभी जो जानकारी चाहिए, जैसे कि कौन सा डिपार्टमेंट क्या काम करता है। सबसे पहली बात कि जब कोई नागरिक यहाँ पे आता है अपनी समस्या लेकर, तो उनको पहले पता नहीं होता है कि हमें कौन से डिपार्टमेंट में जाना है, कहाँ किनसे बात करनी है। तो पहली बात, ये जो गैप रह जाता है इनके बीच में, वो गैप को सॉल्व करने में हमारे जो बच्चे हैं ये आगे अपना रोल प्ले कर सकते हैं। इनको ये जो जानकारी मिली है कि जैसे कि IT डिपार्टमेंट क्या काम करता है इनका, फिर अगर कोई क्राइम हो जाता है तो लॉकअप में डाला जाता है, तो उसमें क्या प्रोसीजर रहता है। इसके अलावा आपको किस तरीके से अपना जो ये है FIR दर्ज कैसे करना होता है, ये सभी जानकारी इन्हें मिला है, जो आगे जाके हमारे बच्चे जितने भी नागरिक हैं जिनको जानकारी नहीं है उनको हेल्प भी कर सकते हैं और आगे जाके एक समाज में एक अपना रोल प्ले कर सकते हैं, जिससे कि ये जो प्रॉब्लम्स क्रिएट होते हैं वो काफी हद तक सॉल्व हो जाएगा और एक अच्छा जिम्मेदार नागरिक होने का एक जो काम है हम वो कर पाएंगे। तो थैंक यू फर्स्ट ऑफ ऑल टू पुलिस स्टेशन एंड ऑल्सो टू NSS। थैंक यू।